दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती कधी कोणत्या थराला जातील याचा नेम नसतो. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे घडला. दररोज दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये वादावादी आणि धक्काबुक्की होत असे. यापूर्वी दोघांमध्ये अनेक वाद झाले होते. मात्र शनिवारी झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्याने मोठी खळबळ उडाली. विशाल शशिकांत मयेकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. या प्रकरणी संशयित आरोपी असलेला शशिभूषण शांताराम सनकुळकर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेदरम्यान विशाल हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचे इथून जात असलेल्या बहिणीने पाहिले. तिने आपल्या दुसऱ्या भावाला फोन केला. तत्काळ भाऊ घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अमित शशिकांत मयेकर वय वर्ष 42 याने या खून प्रकरणाची फिर्याद दाभोळकर पोलीस ठाण्यात दिली आहे. उच्च शिक्षित असलेला विशाल हा एकेकाळी एनरॉन आणि भारतीय शिपाईमध्ये कामाला होता. पण नंतर येथून नोकरी सुटल्यावर तो किरकोळ कामधंदा करत असे. यातूनच त्याला व्यसनही लागले होते. दापोली तालुक्यातील कोळथरे येथील विशाल शशिकांत मयर वय वर्ष 39 याची वादातून मारहाणीत हत्या झाल्याची घटना शनिवारी दिनांक 18 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोळथर मोहल्ला येथे घडली होती. शनिवारी सायंकाळी उशिरा या घटनेची नोंद दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विशाल शशिकांत मयेकर, त्याचा मित्र शशिभूषण शांताराम सनकुळकर आणि मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासह मोलमजुरी करायला नेहमी जात असे. दारू पीत असत. या नशेत होणाऱ्या वादातून अनेकदा धक्काबुक्की शशिभूषण शांताराम सनकुळकर धक्काबुक्की करत असे. दिनांक 18 मे रोजी अशाच प्रकारचा वाद आणि धक्काबुक्की झाली. त्यातच शशिभूषण याने वादातच कोणत्या तरी जड वस्तूने किंवा हत्याराने मयत विशाल मयेकर याच्यावर वार केले. त्यातच पंचनदी निरबुडेवाडी येथे राहणाऱ्या विशालचा मृत्यू झाला. घटनेचे पुढील तपास पोलीस NM गोरे करत आहेत. या सगळ्या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलिसांनी तपास पथके नियुक्त केले आहेत. लवकरच खून करणाऱ्या संशयित आरोपी पकडण्यात यश येईल अशी माहिती त्यांनी दिली.